भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांपैकी कलम 48 नुसार कोणतंही राज्य सरकार गायी, वासरं आणि इतर दुभत्या जनावरांच्या कत्तलीवर बंदी घालण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात। यानुसार आजवर देशातल्या अनेक राज्यात असा कायदा करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र अनेक राज्यांना त्यात अपेक्षित यश मिळालं नाही, कारण यामध्ये बऱ्याच पक्षांकडून तांत्रिक बाबी घुसवण्यात आल्या, काँग्रेस इकोसिस्टीमकडून खोडा घातला गेला। पण मात्र ईशान्य भारतातील हिंदुत्वाचा बुलंद आवाज असणारे हिमंता बिस्व शर्मा यांनी मोठी घोषणा करत आसाम राज्यात गोहत्येवर बंदी आणली आहे आणि ते ही बंदी यशस्वी करून देखील दाखवतील असं बोललं जात आहे। नेमकं काय घडलं की अचानक हिमंता बिस्व शर्मा यांनी राज्यभरात गोहत्या बंदी केली? चला जाणून घेऊया। नमस्कार, वृत्तम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। 33 कोटी देवी देवतांचा वास असणारी गोमाता म्हणजे सगळ्या सश्रद्ध हिंदूंसाठी देवतुल्यच। भारतात लोकसंख्येच्या 80% असलेल्या हिंदू धर्मियांसाठी गाय अत्यंत पवित्र आहे। मात्र देशात मुस्लिम किंवा ख्रिस्ती लोकांकडून हिंदूंच्या भावना भडकवण्यासाठी, त्यांना डिवचण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असतात। त्यामुळे बऱ्याच वेळेला जाणीवपूर्वक गोमांस पार्टी, बीफ पार्टी, बीफ बर्गर असे हिंदूंच्या भावना पेटवण्याचे उद्योग सातत्याने केले जातात। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गडबड, गोंधळ वा सामाजिक स्वास्थ्य बिघडतं। परिणामी प्रशासनावर देखील त्याचा मोठा ताण जाणवतो। या सगळ्या बाबींना फाटा देण्यासाठी अनेक राज्यांनी गोहत्या बंदीचे निर्णय घेतले। त्यामध्ये छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, पुदुच्चेरी आणि अंदमान निकोबार ही राज्ये समाविष्ट आहेत। दुसरीकडे सेक्युलर पक्ष सत्तेत असलेल्या अनेक राज्यांमध्ये जाणून बुजून फक्त हिंदू भावनांना दुखावण्यासाठी आणि मुस्लिम मतपेढीला खुश करण्यासाठी गोहत्येला खुली सूट देण्यात आली आहे। सेक्युलर माध्यमांकडून गोहत्येला प्रोत्साहनही दिलं गेलं। अगदी अलीकडच्या संदर्भाने बोलायचं झालं तर 2019 साली कोलकाता उच्च न्यायालयाचा गोहत्या बंदीचा निर्णय असताना देखील ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील सरकारने आमच्याकडे गोहत्या बंदीसाठी आवश्यक असलेली यंत्रणा आणि पायाभूत सुविधा नाहीत असं सांगत तो निर्णय नाकारला होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल होतच राहिली। तसेच त्यातील काही बीफ आसाम सारख्या राज्यात पाठवण्यात येऊ लागले। त्यामुळे आसाममध्ये देखील मोठ्या संख्येनं बीफ पार्ट्यांचं आयोजन केलं जाऊ लागलं होतं। यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या बऱ्याच उमेदवारांनी मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी प्रयत्न केला होता। मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बीफ पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊ लागली म्हणून फक्त दाखवायला आसाममधील काँग्रेसचे खासदार रकीबुल हुसेन यांनी भाजपवर समगुरी विधानसभा मतदारसंघात बीफ पार्टी आयोजित केल्याचा आरोप केला होता। या सगळ्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनी म्हटलं होतं की मी रकीबुल हुसेन यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष भूपेन बोरा यांना पत्र लिहिणार आहे आणि रकीबुल हुसेन यांचं विधान हे राज्यात गोमांस बंदी घालण्यासाठी आहे का असं विचारेन। जर त्यांचं उत्तर हो आलं तर मी पुढील विधानसभेच्या अधिवेशनात बीफवर पूर्णपणे बंदी घालेन। त्यानंतर मग भाजप, एजीपी, सीपीएम कोणीच गोमांस पार्टी देऊ शकणार नाही। गोमांस बंदी झाल्यावर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या सर्वांनाच गोमांस खाणं बंद होईल असं ते म्हणाले होते। म्हणजेच एका अर्थाने त्यांनी सगळ्यांनाच निर्वाणीचा इशारा दिला होता। दरम्यान आता हिमंता बिस्व शर्मा यांच्या सरकारने अधिवेशनात निर्णय पास करून राज्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांसवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आता आसाममध्ये गोमांस मिळणं केवळ अशक्यच होऊन बसलं आहे आणि काँग्रेसचंच पॉलिटिक्स काँग्रेसच्याच गळ्यात अडकलं आहे। कारण हिमंता बिस्व शर्मा हे आपल्या कार्यकुशलतेसाठी ओळखले जातात। एकदा त्यांनी मनावर घेतलं तर ते कुणाचंच ऐकत नाहीत अशी त्यांची इमेज आहे। त्यामुळे ते आता बीफ बंदीचा घेतलेला निर्णय यशस्वी करूनच दाखवतील असं एकंदरीत दिसत आहे। हिमंता बिस्व शर्मा यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया। 1 फेब्रुवारी 1969 रोजी जन्मलेल्या हिमंता बिस्व शर्मा यांनी कामरूप अकादमीतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉटन कॉलेज गुवाहाटीमध्ये प्रवेश घेतला। त्यानंतर सरकारी लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली। त्यानंतर गुवाहाटीतूनच पीएचडी केली।
5 वर्ष त्यांनी गुवाहाटी न्यायालयात वकिली केली. त्यानंतर 2001 ते 2015 या कालावधीत काँग्रेसकडून निवडणूक लढवली. आसामच्या जलकुबारी विधानसभेतून ते 3 वेळा निवडून आले. 2015 साली काँग्रेस प्रिन्स राहुल गांधींच्या निवासस्थानी आलेल्या अपमानजनक वागणुकीमुळे त्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या लेखी आपली काहीच किंमत नाही हे जाणवताच त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि 2016 आणि 2021 या विधानसभा निवडणुकीत ते दोनदा भाजपच्या तिकिटावर जिंकले. त्यांचा दांडगा जनसंपर्क पाहता भाजपने त्यांना नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्सचं प्रमुख पद दिलं. सध्या ते आसामचे मुख्यमंत्री आहेत. तसेच प्रखर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांची प्रतिमा आहे. हिमंता बिस्वा शर्मा हे त्यांच्या धाडसी निर्णयामुळे ओळखले जातात. आसाममध्ये बीफ बंदी आणण्यापूर्वी त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत आणि ते त्यांच्या धाडसी निर्णयामुळे नेहमी चर्चेत राहिले आहेत. आसाममध्ये गोमांसवर बंदी आता आली असली तरीही महाराष्ट्राने आधीच गोवंश हत्या बंदी आणली आहे. किंबहुना त्याच्या एक पाऊल पुढे जात शिंदेच्या सरकारने गायीला राज्यमाता गोमातेचा दर्जा दिला आहे. तसेच राज्यात गोसेवा आयोग देखील स्थापन केला आहे. सोबतच देशी गोधन सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येक गोधनामागे प्रत्येकी महिना 50 रुपये अनुदान देखील मंजूर केलं आहे. एकंदरीतच सगळी परिस्थिती पाहता संपूर्ण देशात याबाबत कायदा केला पाहिजे का? तसेच राज्यांमध्ये चालणाऱ्या अवैध कत्तलखान्यांवर बंदी घालण्यासाठी कोणतं पाऊल उचललं पाहिजे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी वृत्तम मराठीला सबस्क्राईब करा.